गावोगावी तर फिरताय आणि तुम्ही सगळी पारनेरची जनता, पारनेरची जी लोक आहेत ती इतक्या उत्साहाने सरांचं स्वागत करत आहेत. मी पण पारनेरमध्ये फिरतेय. खरं तर मला दादांनी सांगितलंय पारनेरमध्ये जाऊन विकासाचा एक विश्वास या लोकांना देणं गरजेचं आहे. म्हणून मला असं दिसतंय की लोकांना आता या मतदारसंघाचा आमदार हा शांत, संयमी, कुणालाही त्रास देणार नकोय. हा व्यक्ती आमदार झाला तर तुम्हाला माहितीये तुमच्या प्रत्येकाचा वैयक्तिक विकास होणार आहे. हा व्यक्ती कधी तुमच्या ग्रामपंचायतमध्ये, कधी तुमच्या घरातल्या तरुणांमध्ये किंवा कधी तुमच्या कुठल्याही गोष्टीमध्ये त्रास देणारा नसणार आहे. त्याच्यामुळं मी पहिल्या सभेपासून सांगतेय उमेदवार हा दाते सर आहे, पण हा आपल्याला दाते सर नसून स्वतः अजितदादा उभे आहे अशा पद्धतीने आपल्याला उभं राहायचंय. या पारनेरच्या जनतेने अजितदादांवरती खूप प्रेम केलेलं आहे, घड्याळावरती प्रेम केलेलं आहे आणि 2 नंबरच्या आकड्यावर पण प्रेम केलेलं आहे. तर मला असं वाटतं हे आपल्या सगळ्यांचं प्रेम जे आहे ते नक्कीच येत्या 23 तारखेला, जसं भाऊंनी सांगितलं की 23 तारखेला आपलाच विजय, तर मला वाटतं नक्की निश्चित अजितदादांचा आणि दाते सरांचा विजय होणार आहे. परंतु तुम्ही जास्तीत जास्त मोठ्या मताधिक्याने ज्या वेळेस दाते सरांना निवडून देताल त्याच वेळेस आपल्या या पारनेरची कॉलर आणखी टाईट होईल दादांच्या दरबारात आणि आपल्या विकासाला कुठेही अडथळा येणार नाही, आपल्या विकासाला गती लागणार आहे. सावंत साहेबांनी बोलताना सांगितलं इतक्या मोठ्या योजना काढलेल्या आहेत. तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की या महायुती सरकारने खूप मोठ्या योजना काढलेल्या आहेत. त्या योजनांची यादी वाचता वाचता अक्षरशः आपल्याला कमी पडेल. इतक्या लाडकी